मुंबई महापालिकेच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू झालेली आहे। पाहतो आपण मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत, स्वतः आयुक्त भूषण गागराणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, डॉक्टर सुधाकर शिंदे सुद्धा आहेत आणि इतर अधिकारी आहेत। आपल्यासोबत आयुक्त आहेत। सर, काय सांगाल, पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे? आपल्याला कल्पना आहे की सखोल स्वच्छता मोहीम आपण हाती घेतली होती एवढ्यासाठी की नेहमी स्वच्छता चालू असते, पण त्या परिसरामध्ये जो लिगसी कचरा आहे, मग तो स्लज असेल किंवा बांधकामाचा कचरा असेल किंवा सॉलिड वेस्ट असेल, हा सगळा एक विशेष मोहीम घेऊन स्वच्छ करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल जो काही स्वच्छता मोहीम आहे ती अधिक प्रभावीपणे चालू शकेल, म्हणून त्याचे काही मानकं ठरवून देण्यात आली, इंडिकेटर, आणि त्याप्रमाणे स्वच्छता कामगार असतील, स्वच्छता दूत असतील, आमचे वॉर्डमधले सगळे अधिकारी कर्मचारी असतील, इंजिनियर्स असतील, या सर्वांनी एकत्रितपणे ही मोहीम हाती घ्यायची अशी कल्पना होती। आणि अर्थातच माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आपल्याला कल्पना आहे की या मोहिमेला सुरुवात केली होती आणि बऱ्याच ठिकाणी ते स्वतः सहभागी झाले होते। तर त्याच्यामुळं हा एक लोकसहभागातून त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त झालं होतं। त्याचं सातत्य आम्ही ठेवलेलं आहे आणि मला असं स्वतःला विश्वास आहे की, कारण ही स्वच्छता हा काय फक्त एकतर्फी करायचा भाग नाही आहे। महापालिकेने मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री किती जरी उपलब्ध करून दिली तरी शेवटी याचं सातत्य टिकवणं हे लोकांच्या हातामध्ये आहे। लोकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी ते आवश्यक आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याला देखील आवाहन केलं होतं आणि मी देखील आवाहन करतो की महापालिकेला सहकार्य करा आणि मुंबई स्वच्छ, सुंदर, आरोग्यसंपन्न करण्याची प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे। दुसरा प्रश्न असा आहे की पावसाळा जवळ येतो, नालेसफाईचा प्रश्न मुद्द्यावरती असतो। यावर्षी नेमकी नालेसफाई कशी असणार आहे? आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी महापालिका मान्सूनपूर्व तयारी हाती घेत असते, यावेळेला देखील घेतलेली आहे। मग ते छोटे नाले असतील, मध्यम नाले असतील, मोठे नाले असतील, यांची सफाई कशी करायची याचं देखील महापालिकेनं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। यावर्षी आम्ही प्रामुख्यानं वॉर्डस्तरीय बैठका घेतल्या आणि जे काही असे पॉईंट्स आहेत की ज्या ठिकाणी पाणी जमा होतं, कचरा जमा होतो, तिथं विशेष मोहीम हाती घेऊन जवळपास 50% मुख्य नाले आणि 30-35% मायनर नाले, छोटे नाले हे आत्तापर्यंत साफ झालेले आहेत आणि 15 मेपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे। बऱ्याच ठिकाणी आपण कदाचित रस्त्याच्या साईडला डेब्रीज अजूनही बघत असाल, कन्स्ट्रक्शन मटेरियल बघत असाल, तर हे सर्व पुढच्या 3 आठवड्यामध्ये आम्ही साफ करणार आहे, पूर्ण करणार आहे की जेणेकरून त्याच व्यतिरिक्त आम्ही आमचा डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे तो जो सतत कार्यरत असतोच, पण त्याला अधिक कार्यरत केलेला आहे। सर्व राज्यस्तरीय यंत्रणांची बैठक घेतलेली आहे, त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत। तर मला वाटतं की मान्सूनच्या दृष्टीने जी काही आवश्यक तयारी आहे ती महापालिकेने पूर्ण केलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये ती संपूर्ण केली जाईल। नाले सफाई सुद्धा मुद्दा आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते नाले सफाई होईल असं भूषण गागराणी म्हटलं पाहायला मिळतंय। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।